नमस्कार, ज्योती शिंगे चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही संकटात असाल, मार्ग दिसत नसेल आणि मन खूप अस्वस्थ असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. अक्कलकोटचे परमपूज्य स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. भक्तांचा विश्वास आहे की ते आजही आपल्या हाकेला धावून येतात. आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांच्या 3 अतिशय मोठ्या, प्रभावी आणि चमत्कारिक कथा. ज्यात मृत्यूच्या दारातून रक्षणा झाले, दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त झाली आणि भयंकर भूतबाधेतून मुक्ती मिळाली. या कथा फक्त गोष्टी नाहीत, तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचा अनुभव आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मनापासून एकदा म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ. चला तर मग सुरू करूया स्वामी समर्थांच्या अद्भुत चमत्कारिक कथा. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कथा 1. मृत्यूच्या सावटातून कुटुंब वाचवले. अक्कलकोटजवळील एका गावात एक श्रीमंत पण अतिशय दुःखी कुटुंब राहत होते. घरात पैसा, जमीन, मान सन्मान सर्व काही होते, पण एकामागून एक संकटे येत होती. घरातील कर्ता पुरुष अचानक गंभीर आजारी पडला. मोठमोठे डॉक्टर बोलावले, औषधोपचार झाले, पण काहीही उपयोग झाला नाही. हळूहळू त्याची अवस्था इतकी वाईट झाली की तो मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचला. घरातील सर्वजण रडत होते. तेव्हा घरातील आई म्हणाली, स्वामी समर्थाकडे चला, तेच वाचवतील. मरणासन अवस्थेत त्या माणसाला उचलून अक्कलकोटला नेण्यात आले. स्वामी समर्थ झाडाखाली बसले होते. कुटुंब त्यांच्यासमोर कोसळले. आई रडत म्हणाली, स्वामी, माझा मुलगा वाचवा, तुमच्याशिवाय कोणी नाही. स्वामी काही क्षण शांत राहिले, पण अचानक त्यांनी काठीने जमिनीवर जोरात आपटले आणि म्हणाले, अजून वेळ नाही, जा. त्यांनी त्या माणसाच्या अंगावर भस्म फेकले. काही वेळात त्याच्या शरीरात हालचाल झाली. श्वास सुरू झाला. डोळे उघडले. जो माणूस मृत्यूच्या दारात होता तो हळूहळू उठून बसला. डॉक्टरांनी नंतर तपासले, तो पूर्णपणे बरा होत होता. त्या दिवसापासून त्या कुटुंबाने आपले आयुष्य स्वामींच्या सेवेला अर्पण केले. कथा भाग 2. एका भिकाऱ्याला श्रीमंत केले. अक्कलकोटमध्ये एक भिकारी रोज स्वामी समर्थांच्या दर्शनाला यायचा. त्याच्याकडे घर नव्हते, कुटुंब नव्हते, पैसा नव्हता. तो फक्त म्हणायचा, स्वामी, मला काही नको, तुमची कृपा हवी. लोक त्याची थट्टा करायचे. भिकाऱ्याला काय मिळणार असे म्हणायचे. एके दिवशी स्वामी समर्थांनी त्याला बोलावले. त्याला एक जुनी फाटकी वाटी दिली आणि म्हणाले, जा, काम कर. भिकाऱ्याला काहीच समजले नाही. तो गावाबाहेर गेला तर त्याला काही व्यापारी भेटले. त्यांना सामान वाहून नेण्यासाठी माणूस हवा होता. तो त्याच्यासोबत गेला. हळूहळू त्याने काम शिकले, व्यापार समजला. काही वर्षात तो स्वतः व्यापारी झाला. घर, जमीन, मान सन्मान सर्व मिळाले. तो परत अक्कलकोटला आला आणि स्वामींच्या चरणी कोसळला. स्वामी, तुमच्यामुळे माझे आयुष्य बदलले. स्वामी फक्त हसले. कथा भाग 3. भूतबाधेतून मुक्त केले. एका तरुणीवर भयंकर भूतबाधा झाली होती. ती ओरडायची, रडायची, स्वतःलाच मारायची. कोणतेही तांत्रिक, वैद्य काहीही उपयोग झाला नाही. शेवटी तिचे कुटुंब तिला स्वामी समर्थांकडे घेऊन आले. स्वामींना पाहताच ती जोरात किंचाळली आणि मागे सरकली. जणू काही अदृश्य शक्ती घाबरली होती. स्वामींनी कठोर आवाजात म्हटले, निघून जा. तेवढ्यात ती जमिनीवर कोसळली. काही वेळ शांतता होती. नंतर ती हळूहळू उठली, पूर्ण शांत. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, वेदना नव्हती. ती स्वामींच्या चरणी पडली. त्या दिवसानंतर ती पूर्णपणे सामान्य आयुष्य जगू लागली. गावात हा चमत्कार सर्वत्र पसरला. स्वामी समर्थ हे भक्तांच्या हाकेला धावून येणारे दयाळू दत्तावतार मानले जातात. संकटात, दुःखात, भीतीत फक्त नाव घ्या, ओम श्री स्वामी समर्थ. विश्वासाने घेतलेले नाव कधी वाया जात नाही, असे भक्त सांगतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.